हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण. अंधश्रद्धा निवारण या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. जादूटोणा विरोधी कायदा 2013 याच्यामधील कृती क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक जनरल नॉलेज म्हणून एक सूत्र मी करून दाखवतो. कोणती गोष्ट लक्षात ठेवल्यानंतर सूत्र फार महत्त्वाचं असते. बापासून अवपर्यंत कोण कोणाचा मुलगा होता याच्यासाठीचं हे सूत्र आहे. बाहू अज शा औ. बा म्हणजे बाबर, बाबरचा मुलगा हुमायून, हुमायूनचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब. मग फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं. मुघल शासकांची ही नावं आहेत आणि मराठ्यांना यांनी त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा यांना जोर का झटका दिलेला आहे. मी यांचा काही प्रचार प्रसार करत नाही आहे, फक्त सूत्र आपल्या लक्षात राहावं याच्यासाठी. लक्षात काय ठेवायचं? बाहू अज शा औ. तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण बघू कृती क्रमांक 5 जादूटोणा विरोधी कायद्याची अनुसूचीमधील. तर ती आहे, आपल्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतींद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे, फसवणे, ठकवणे. बस एवढी ही कृती आहे. आणि ही जी कृती आहे ही जर कोणी केली, याचा भंग केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. तत्पूर्वी आता आपल्या अंगात अतींद्रिय शक्ती आहे असं म्हणणाऱ्या काही स्त्रिया, काही पुरुष लोकांना कसे मूर्ख बनवतात. जळता कापूर खातात, विस्तवावरून चालून दाखवतात आणि काहीतरी आहे बा आपल्या अंगामध्ये असं भासवतात. कापूर खाण्याचा प्रयोग आम्हीसुद्धा अनिच्छे कार्यकर्ते करीत असतो. तर कापूर खाण्याचा मी प्रयोग करून दाखवतो तुम्हाला. हा कापूर आहे, याला पेटवतो. पेटवलं. विजला हा एकदा. परत पेटवतो याला. हे पेटला. हा कापूर काही चमत्काराने पेटला नाही आहे आणि माझा हात का भाजला नाही, पोळला नाही आणि माझ्या तोंडामध्ये सुद्धा काही त्रास झाला नाही, फोडं वगैरे काही आली नाही, जास्त गरम झालं नाही. याचं कारण पण पुढे मी सांगणार आहे. तर आपल्या अंगामध्ये कोणती तरी दैवीय शक्ती आहे असं मानण्याची अनेक लोकांना सवय असते. माणूसच देव बनू शकतो असे मानतात काही लोक, परंतु माणूस वगैरे काही देव बनू शकत नाही. मग देव बनवण्यासाठी मग तो काहीतरी प्रयोग करतो. संत महापुरुषांना देव बनवण्याची पद्धत काही लोकांमध्ये आहे. कोणी कोणाला देव मानतात, ईश्वर मानतात. आता तर आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनासुद्धा विष्णूचा अवतार, याचा अवतार, त्याचा अवतार मानणारेही काही लोक आहेत. परंतु मानव कोणत्याही देवाचा अवतार नसतो. मानव म्हणजे मानव, तो देव नसतोच. मग ही प्रथा अंधश्रद्धेमधून आलेली आहे. अष्टमीच्या वेळेस काही स्त्रियांच्या अंगामध्ये देवी येते, त्या घुमतात आणि
घागर फुंकतात. घागर फुंकताना त्या एक प्रकारच्या ट्रान्समध्ये जातात. त्या धुरामुळे आपल्या शरीरामधील CO2 कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होते आणि तिला गुंगी येते. तिला असं वाटते की माझ्या अंगामध्ये देवी संचारली आणि तिचं पाहून दुसऱ्या महिलासुद्धा आपल्या अंगामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. पण अंगामध्ये देवी येण्याचे 2-3च कारणं आहेत. देवीचे प्रकार आहे. एक आहे सजेशनचा प्रकार, तो आपण भूताच्या याच्यामध्ये पाहिलेला आहे. सजेशनमध्ये हे होते की आपल्या मनामध्ये जर एखाद्या गोष्टीविषयी भीती असेल तर सूचना आपण लवकर स्वीकारतो अंधारामध्ये गेल्यानंतर. दुसरा प्रकार आहे ढोंग. काही स्त्रिया ढोंग करतात. कामाचं त्यांच्या जीवावर येते, पती दारू पिऊन मारतो, सासूबाई त्रास देते, मग तिला असं वाटते की देवी जर अंगामध्ये आणली तर आपल्याला कोणी त्रास देणार नाही, समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते, म्हणून त्या ढोंग करतात. आणि तिसरा प्रकार आहे मानसिक रुग्ण. त्यालाच आपण मानसिक आजार असं म्हणतो. मानसिक आजार म्हणजेच विविध प्रकारचे आजार आपल्याला होतात आणि त्या आजारामुळे आपण कोणतंही काम वेळेवर करू शकत नाही. मग अशा लोकांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपलं शरीर आजारी पडते त्याप्रमाणे आपलं मनसुद्धा आजारी पडत असते, हे या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण देवी अंगात येण्याची जी कारणं आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटते काही स्त्रियांना की आपल्याला प्रतिष्ठा मिळते बा समाजामध्ये. भूत अंगामध्ये आणल्यानंतर प्रतिष्ठा मिळत नाही, सहानुभूतीनं पाहतात. परंतु देवी जर अंगामध्ये आली की तिला प्रतिष्ठा मिळते. प्रतिष्ठा मिळाल्यानंतर तिचा छळ होत असेल, शोषण होत असेल, तिच्या काही लैंगिक समस्या असतील तर देवी बनल्यानंतर त्या सुटतील. आणि लोक कधीकधी यांना देवी बनल्यानंतर पैसासुद्धा देतात. ही याची कारणं आहे. आर्थिक प्राप्ती होते त्यांना. असं जर केलं तर गुन्हा आहे, हे त्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. काही काही स्त्रिया देवी अंगामध्ये आणल्यानंतर भांडणंही लावतात. देवी अंगामध्ये जर असेल, तिनं आणलं असेल देवीला अंगामध्ये कोणत्याही काल्पनिक, तर कायद्यानुसार हा गुन्हा नाही आहे. परंतु ती जर देवी अंगामध्ये आणून भांडणं लावत असेल, ती म्हणत असेल अमक्या अमक्या टमक्या टमक्या बाईनं तुमच्यावर जादूटोणा केला, तुम्ही तिला मारा, हिंसा जर होत असेल तर त्या देवी अंगात आणणाऱ्या बाईवर कारवाई होऊ शकते. असं तिनं करूच नये. कधीकधी काही देव्या अशा म्हणतात की मुलीचं रूपांतर मुलांमध्ये आम्ही करतो, जी गरोदर बाई आहेत, असं म्हणणंसुद्धा गुन्हा आहे, तिच्यावर कारवाई होऊ शकते. त्यानंतर काही काही देवी अंगामध्ये आणणाऱ्या स्त्रिया चमत्कार करतात. उदाहरणार्थ, आता मी जळता कापूर खाल्ला, 3 ते 3.5 सेकंदापर्यंत माझ्या त्वचेला चटका बसला नाही. तोंडामध्ये टाकल्यानंतर तोंड बंद केलं, ऑक्सिजन मिळणं बंद झालं आणि कापूर विझला. अशाच प्रकारचा प्रयोग काही स्त्रिया ज्यांच्या अंगामध्ये देवी आलेली असते त्या करतात. काही स्त्रिया हळदी कुंकू वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू काढतात आणि लोकांना असं वाटतं की ही चमत्कारी देवी आहे. तसं तिनं करू नये. काही काही लोक जमिनीमधून देवी काढतात. जमिनीमधून देवी काढल्यानंतर लोकांना असं वाटते की देवीचा हा चमत्कार आहे, पण असं होऊच शकत नाही. आधीच ती मूर्ती लपवलेली असते आणि ती वर काढून दाखवतात. याला चमत्कार म्हणता येणार नाही. काही स्त्रियांच्या अंगामध्ये जर देवी आली तर ती हमखास आपण काढू शकतो, तिची तपासणी करू शकतो. तपासणी करत असताना तिला म्हणायचं, हातामध्ये एक सुई किंवा दाबण न्यायचा, टाचणी न्यायची. तिला म्हणायचं की देवी माय, माझ्या हातामध्ये टाचणी आहे, ही टाचणी मला टोचल्यानंतर त्रास होतो, रक्त निघेल,
तू तर देवी माय आहे, ही टाचणी तुझ्या हातामध्ये टोचू, ती घाबरेल. जरी ती थांबली नाही तर फॉर्म्युला नंबर 2 आहे मिरची पावडर. मिरची पावडर न्यायची, तिला म्हणायचं की देवी माय तू तर अंतर्यामी आहे, तुझ्या अंगामध्ये तर दैवीय शक्ती आहे, तू काहीही करू शकतेस. ही मिरची पावडर तुझ्या डोळ्यात टाकू असं म्हटल्यानंतर ती घाबरेल. ती जरी नाही घाबरली तर तिसरा आहे प्रकार काचकुरी. शेंगा, अंग खाजवते त्या शेंगाच्या पावडरनी. त्या मुलींजवळ द्यायचं एखाद्या आणि पुडीमध्ये टाकायचं. जिथं जिथं ह्या डिस्को डान्स करतात, अंगामध्ये अशा नाचत असतात, तेव्हा थोडीशी जरी टाकली, एका मिनटामध्ये तिच्या अंगातली देवी निघूनच जाते. मित्रांनो, देवी देवता कोणाच्याच अंगामध्ये येत नाही. आपण जर सर्वे केला, अनिसनं सर्वे केलेला आहे की ज्यांच्या अंगामध्ये देवी आलेली असते त्या बाईच्या घरी खायची सोय नसते, अंगामध्ये रक्त नसते, अनेक समस्या असतात. अशा बाईच्या अंगामध्ये देवी येईल का? संत गाडगेबाबा म्हणायचे, काहून रे, देवीला काही कामधंदे नाही का रे? घुशीच्या अंगात, घुसतीच्या अंगात चालले सारे भयाड बेलणे देवी अंगामध्ये आणाले, असे ते म्हणायचे. बरोबर आहे. देवी जर अंगामध्ये आली तर मग मोठमोठ्या श्रीमंत स्त्रियांच्या अंगामध्ये आली पाहिजे. सावित्रीबाई फुले आली पाहिजे त्यांच्या अंगात, जिजामाता आली पाहिजे, प्रधानमंत्री आली पाहिजे, राष्ट्रपती आली पाहिजे तिच्या अंगात. सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे. असं होते का? नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण की देवी देवता कोणाच्याच अंगामध्ये येत नाही. ज्या स्त्रियांच्या अंगामध्ये येते त्या मानसिक रुग्ण असतात, ढोंग करतात किंवा मानसिक आजारी असतात. शेवटी मी हेच म्हणणार आहे मित्रांनो की असं जर तुमच्या आजूबाजूला होत असेल तर त्यांना काही प्रश्न विचारा. या बाईच्या अंगामध्ये देवी आली, तिला आपलं नाव विचारा, आपली जन्मतारीख विचारा, आपल्याजवळ किती पैसे आहे हे सुद्धा विचारा. ती सांगू शकणार नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. बस एवढंच मला म्हणायचं आहे. पुढची कृती उद्या बघूया. तोपर्यंत नमस्कार.